आयुष्य म्हटलं म्हणजे तडजोड आली. अगदी जन्माला येतं आणि खूप रडायला लागतं. कदाचित त्याला भविष्य दिसलेली असतं की काय असं वाटायला लागतं. म्हणजे बघा ना, आपण लहानपणी शाळेमध्ये जातो आणि तिथे सुद्धा मातांसाठी धडपड होते. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय कधी कधी तेच आपल्याला समजून घेत नाही आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ढकलून देतात. तसंच जसं आपण तरुणपणामध्ये जातो मग डिग्रीच्या मागे लागतो, तिथे सुद्धा अनेकदा तडजोड करावीच लागते. कट ऑफ, मार्क्स, प्लेसमेंट सगळ्यांच्या मागे आपण वेड्यासारखे धावतो. आणि रात्री नोकरी मिळाली की ज्या गोष्टीमध्ये आपण पदवी घेतली आहे तेच काम आपण करू असंही होतं. मग तिथे कधी कधी तडजोड करत मन मारून आयुष्य जगावंच लागतं. एखादा जोडीदार शोधायचा असेल तिथे सुद्धा कधी कधी तडजोड होते. म्हणजे त्याचं आपलं किती पटतं हेही कधी कधी कळत नाही. म्हणजे आजच बघा ना, नाती किती सहज फुटतात. म्हणजे कोणाही पटलं नाही की लगेच माघार घेतली जाते आणि तडजोड म्हणजे कमीपणा वाटतो. पण ही तडजोड म्हणजे नेहमीच कमीपणा असतो का? की आयुष्याशी केलेलं एक आपण काय म्हणून डील असतं. म्हणजे तू माझ्यावरती कितीही आघात कर पण मी तुला तितक्याच ताकदीने तोड देईन, असा संवाद आपण त्याच्यासोबत करत असतो. म्हणजे मी रस्त्याने जाते आणि एखाद्या गाडीवाल्याने मला ठोकलं आणि माझा ऍक्सिडेंट झाला. आता इथे मला अपंगत्व आलं म्हणजे मी माझ्यासोबत तडजोड केली कोणा दुसऱ्या माणसामुळे. पण म्हणून मी आयुष्याला तोड द्यावा परिस्थितीला की त्या माणसाला, की पुढचं आयुष्य मी आनंदाने जगावं. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला तडजोड करावी लागते. ही तडजोड आणि त्या तडजोडीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातनं बघतो यावरती सगळं आयुष्य डिफाईन होतं, कधी ठरलेलं असतं. आयुष्यातल्या शेवटच्या टप्प्यावरती म्हणा म्हणजे वृद्धापकाळ. आता आयुष्य अगदी ठरल्या जोगतं जगलंय म्हणजे तो वृद्धापकाळ हा अगदी सुंदर होईल. म्हणजे अगदी व्यवस्थित पगारी नोकरी केली आहे, मुलंही ऐकण्यातली आहेत. पण नंतर चालून आयुष्यात येतो तो वृद्धाश्रम. मग तेव्हा काय करायचं? म्हणजे आयुष्यातली सगळी तडजोड ही विस्फळ ठरलेली असते का? तर तसं नाही. ती तडजोड तुम्हाला खूप काही शिकवून जात असते आणि आयुष्य म्हणजेच तडजोड अशी एक डेफिनेशन होऊन जाते. शेवटी एकच म्हणावंसं वाटतं की आयुष्य तुमच्या आमच्या हातातलं नाहीये. ते कुणी लिहिलं हेही आपल्याला माहित नाहीये. ते आपणही लिहितो असं नाहीये. पण हे आयुष्य जगताना असं म्हणावंसं वाटतं की जगता जगता आयुष्य थोडंसं फसतं, पाणी असतं डोळ्यात, पण तेव्हा अश्रूंना वाटत नाही. धन्यवाद.